नमस्कार, माझं नाव डॉक्टर तुकाराम आवळे. आता आपण टेस्ट करतोय ORP, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. परत एका ग्लासमध्ये आपण साधं पाणी घेतोय, एका ग्लासमध्ये आपण सॉफ्ट ड्रिंक घेतोय. ठीक आहे, सॉफ्ट ड्रिंक घेतोय आणि एका ग्लासमध्ये आपण आयोनाइज वॉटर घेतोय की हे आहे 9.5 pHचं आयोनाइज वॉटर. आणि आता आपण चेक करतोय ORP. फिनॉप्थेलिन नावाचं एक इंडिकेटर माझ्याकडे आहे. हे पहिलं आपण हे टाकल्यानंतर जो कलर पिंक झाला तर म्हणायचं ते अँटीऑक्सिडंट आहे. बघूया आपण. हे अँटीऑक्सिडंट नाही आहे, हे अँटीऑक्सिडंट नाही आहे आणि हे आहे अँटीऑक्सिडंट. आता आपण तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मग मी हे पाणी प्यायला सुरुवात केली आणि मी बाहेर गेलो आणि जर बाहेरचं पाणी पिलो तर काय होईल? मग मला ह्या पाण्याची सवय लागेल का? मग बाहेरचं पाणी मी प्यायचं नाही का? काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही बाहेर गेले, बाहेरचं पाणी पिलं, नातेवाईकाच्या घरी गेलं, तिकडं पाणी पिले, घरी आले, परत तुमचं पाणी पिले तर तुम्ही तुमच्या बॉडीला परत रिव्हर्स करू शकता. पण कोल्ड्रिंक पिऊन जर आले आणि तुम्ही हे आयोनाइज वॉटर पाणी पिले तर काही उपयोग नाही आहे. आणि कोल्ड्रिंक किती घातक आहे, का लहान लहान मुलांना आजार होत आहेत, का BP शुगर होते, का हार्ट अटॅक येतो आहे बघा. हे डायल्यूट केलेलं कोल्ड्रिंक आहे. एक घोट, जी बॉडी आता हेल्दी झाली आहे, एक घोट तुमच्या बॉडीला किती डॅमेज करू शकतो. एक घोट. दिस इज व्हेरी डेंजर. थँक्यू.